तर ही आहे मगरीची भजी आणि पुढे तुम्ही बघताय वेगवेगळ्या डिशेस. तर एवढ्या स्नोमध्ये मी कुठे चाललेत असं विचाराल तर आम्ही चाललो होतो आज गॉथेनबर्गमध्ये आफ्रिकन फूड ट्राय करायला. तर त्या रेस्टॉरंटचं नाव आहे सिम्बा द आफ्रिकन फूड रेस्टॉरंट आणि मी आणि गौरव खरं तर पहिल्यांदाच हे फूड ट्राय करणार होतो. आणि त्या दिवशी खरंच खूप जास्त स्नो पडत होता इकडे. फायनली आम्ही रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो आणि मग काय तर मेनू कार्ड बघितलं आणि खूप भारी भारी मेनू होते. तशी वाइब तर खूप छानच होती आणि ऑथेंटिक पण होतं. त्यामुळे त्यांनी जे डेकोरेशन केलं होतं ते पण आफ्रिकन पद्धतीचंच होतं. खूप सारे लोकं वीकेंड असल्यामुळे इथे येतात. तर आम्ही पहिली डिश मागवली ती आहे मगरीचे भजे आणि ही खरं मगरीच्या मांसापासून बनवलेली भजी होती. ती गौरवने ट्राय केली. त्याच्यानंतर आम्ही सेकंड डिश मागवली तर ही तुम्ही बघताय इथं फिश डिश होती ती. खरं तर माशाला आपण म्हणू शकता इंडियनसारखी करी होती, फिश करी आणि त्याच्यासोबत जी तुम्हाला भाकरीसारखं दिसतंय तर ते होते डोसे. आफ्रिकन भाषेत त्याला इंजिरा म्हणतात. तर तो होता इंजिराचा ब्रेड आणि फिश करी. तर हे फूड मी ट्राय केलं. खरं सांगते खूप अमेझिंग होतं. डोशासोबत बेसिकली फिश करी खाल्ल्यासारखं. त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डिश मागवली होती ती म्हणजे होती लॅम करी आणि राईस. तर हे गौरवची डिश होती आणि त्याने ही ट्राय केली. बेसिकली करीमध्ये ते बनवलेलं होतं मटण आणि राईस. पण खरंच खूप अमेझिंग होतं. आपण म्हणू शकतो की आफ्रिकन फूड आणि इंडियन फूड काइंड ऑफ सिमिलर आहे. तर हा एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप छान होता आणि इकडची वाइब बघाल तर एकदमच भारी. ते रेस्टॉरंट खरंच खूप छान होतं आणि हाच एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला आणि त्याच्यानंतर परत एकदा स्नोमध्ये घरी आलो. बाय.